मोनिका, मी काय म्हणतो, हे नाटक आहे ना जास्त दिवस चालवायचं नाही आहे बरं, टिकणार नाही आहे. आम्ही कुठपर्यंत ऍक्टिंग करणार? आता मी हे बुड्याचा वेश घेतलेला आहे, कदाचित माझी वीक व्यवस्थित लागली नाही किंवा काही नाही, कोणा जर पाहिलं ना भांडं कधी फुटणार सांगताच येणार नाही आहे. तुला जे करायचं आहे ते लवकरात लवकर कर. हां, तू जेवढं इथं हडपू शकतो तेवढा लवकर हडप. हां, आदित्यांना तू लवकरात लवकर म्हणो की आपल्याला साक्षीगंध करायचा आहे, करून टाका, एंगेजमेंट करा. हां, साक्षीगंधाचं करा का काय करतात ते करू दे त्यांना, पण लवकरात लवकर करा म्हणा. भांडं जर फुटलं ना, एक फुटी कवडी नाही भेटणार आपल्याला, लाता भेटतील या लोकांच्या. हां, फ्रॉडमधून आपल्याला जमा करून देते नाही लोक, समजलं ना? तुला जे करायचं आहे ते लवकर कर बरं. हो हो ग मोनिका, हां मी पण म्हणते बाई, ह्या गोष्ट तू लक्षात ठेव. जर आपले राज जर खुलले ना, सोडणार नाहीत ते लोक आपल्याला. हां, आधीसारखा एवढा अमीर पोरगा आपल्याला कधी भेटणार नाही आहे. एक तर तो तुझ्या तावडीत आहे, याच्या पहिले पण आपण फसवलेले आहे, पण आधीसारखा कोणी नाही आहे की जो तुझ्या प्रेमात पागल झालं असेल. कोणाचंच ऐकत नाही आहे तो. हां, तुझ्या मागं पुरे धून नाही त्याला पुरी. तू जसं म्हणशील ना तसाच चालेल तो. मी तर पुन्हा हँग पडले. हां, मी ह्या मॉन्टीमुळे खूप परेशान झाले. माझं भांडं, माझं भेद उघडेल ना ह्या मॉन्टीमुळे. एक नंबरचा नालायकपणा करत आहे. त्याला म्हटलं येऊ नको येऊ नको येऊ नको. मी ज्या वेळेस माझी एंगेजमेंट होणार होती ना त्यावेळेस त्याला बनवणार होते. हां, म्हणजे मला दागिने वगैरे बनवणार आहेत, हे ते सर्व घेऊन, घराचं कॅश वगैरे सर्व घेऊन मला पडता येणार आहे. हां, असं करायचं होतं मला मादीला म्हणून. पण आता काय झालेलं आहे, हा मॉन्टी आहे ना मला मदत करत आहे. आता याला भेटायला जाऊ शकते का मी? इतका फुली मला आता त्यांनी बोलावलं होतं की त्या खुल्या मैदानामध्ये गावाच्या तिथे गेले, तिथे कोणाला पाहिलं असते तर किती घोड झाला असता. अजून पण त्याचे मला कॉल चालू आहेत. हां, सिटीमध्ये हॉटेलवरती मला भेटायला ये. मी पूर्ण कंटाळली ह्या मॉन्टीला, पूर्ण कंटाळली मी. आता मी करत कोणासाठी आहे? मॉन्टी आणि माझ्या लाईफसाठीच करता येईन मी. यांना चकमा देऊन आपण कुठं निघून जाऊ यांना कळणार पण सुद्धा नाही आहे. इथं हे खूप तगडी पार्टी आहे, चांगले लुटणार आहे मी यांना. खूप दागिने वगैरे पाहिले मी बुढीच्या तिजोरीमध्ये, खूप दागिने पाहिले. ते जाडी पोरगी पाहिली ना तिच्यासाठी खूप दागिने बनवून ठेवले. जसे ते दणकट आहे ना ते नाजूक आहे, तसे तिचे दागिने बी खूप दणकट आहे. पूर्ण हात मारून पोहून जाऊ, माहीत पण नाही पडेल. राहिला तुमचा प्रश्न, तुम्ही तर ओळखूच येणार नाही आहे. तुमचं बघा वेशभूषा कशी आहे, ढोंडत राहते नाही. मी माझे सगळे खोटे सर्टिफिकेट वगैरे बनवलेले आहेत, त्याच्यावर मला काही टेन्शन आहे नाही. मला हे लोक शोधू पण शकत नाही. आपण दूर कुठं निघून जाऊ, कुठं पाहते नाही आपल्याला. हो हो, ते तर आहे, ते तर बरोबर आहे. पण लवकरात लवकर कर गं बाई. हां, नाही तर बस पकडला गेलो ना आपण, काही खरं नाही आहे म्हटलं. फुटी कवडी नाही भेटीन, लाटा भेटीन या लोकांच्या लाटा. हे गावाच्या लोकांना मारतात बरं माय. हां, चांगलं ठोकतीन आपल्याला पकडून. हो बापा, ले आहेत. हां, चांगलं घेतील आपल्या काड्या नस. हां, हो डॅनी, तू काळजी करू नको. मी पूर्ण पाहते, फक्त तुम्ही तुमचं नाटक जारी ठेवा. मी हादीला म्हटलं ना, पण तो म्हणत आहे मुहूर्त नाही. आता कोणता मुहूर्त पाहतात काय माहिती. आता आपण नाटक करतो. हां, हे एंगेजमेंट आणि हे ते, पण यांच्यासाठी नाटक नाही आहे नाही. यांच्यासाठी तर सर्व खरं आहे. त्यासाठी वांदा झालेला आहे ना. हां, मी म्हणते आता आधीला बराबर मी लोणी लावते आदित्याला की नाही ना आधी करून घेऊ ना. माझ्या मम्मी पप्पाला कधी पण बिझनेसला बोलावलं ना त्यांना US ला जावं लागणार आहे. मग त्यानंतर पुन्हा प्रॉब्लेम होऊन जाणार, आपली सगळी होणार नाही आधी. माझ्या आईवडीला 2-3 महिने लागणार आहे यायला. त्यांना आता त्यांचा विजा एक्सपायर होणार आहे, त्यासाठी यांना जावं लागणार आहे अर्जंटमध्ये. बस या 2 दिवसात आपल्याला एंगेजमेंट करून घ्यावं लागणार आहे. बस हेच त्याला मी आता ह्याच गोष्टीने त्याला इमोशनल करते खूप मी आधीला आता. आणि मी तुम्हाला सांगते, तुम्ही नकली डायमंडचे सेट त्यांना तर माहिती आहे आपण अमीरच आहो. नकली डायमंडचे सेट तिथं चढव जा मला. हां, मला सगळ्यामध्ये देत आहे बा माझे आई वडील नकली डायमंडचे. आपण त्यांना असलेच सांगू. आता या लाजीने ते बघा कसे मला दागिने बनवतील. आणि नाजूकासाठी पिक्चर भेटणार आहे. या चक्करमध्ये ते दिवाने झालेले आहेत. हां, ते तर असे दिवाने झाले आहेत की ते मला काय सांगू. मला तर खूप हसी येते नाजूकाची. इतकी दिवाने झाली ते हिरोईन बनायच्या चक्करमध्ये की तुम्ही सांगूच नका म्हटलं. खूप मजा येईल तिची नाजूकाची. तिथे म्हणा ढेकले तू स्वप्नच पाय, झपाटे तू स्वप्नच पाय, हिरोईन बनायचे. हिरोईनचं ही नाही तिच्या अंदर काय दिसते हिडिंबासारखी, म्हणते हिरोईन बनूंगी मी हिरोईन हो. सांगा आता काय करा. बाई मला तेवढा हसा येते. बाई मी तर दिसतो मा हिरोईन सारखी, ते कुठे दिसते मग बाई. काय माया बायांले गलत फहम्या आहेत. बाई अशी वाटते भुरी वगार आहे, चांदी वगार भुरी फटाक दिसते. निरा हेला दिसते, कशी दिसते माहिती हिरोईन. आणि तिच्या मायली बाई खरंच वाटते बाई. काय माया, मी तर अजून मजाक घेतो तिची. हो तुम्ही तिच्या मजाका चालू ठेवा. ती पण एक मोठा
मोठं तिच्यामुळे पण आपल्याला चांगली तगडा माल भेटेल तिच्या वजने पण आपल्या हातामध्ये. त्यांना जास्त यकीन होत आहे आपल्यावरती. आणि बुडीले वाटत आहे माई पोरी हिरोईन बनणार आहे म्हणून. त्यांना म्हटलं ना फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप फडके आहेत आपल्या. हिला पिक्चर देऊन देऊन अजूकाला एखादा. ते खोटे खोटे स्वप्न पाहत आहेत. आणि आपण याचाच फायदा उचलून आपलं काम सिद्ध करू. त्या मॉन्टीने सरळ राहायला पाहिजे. या मॉन्टीचा खूप भेव आहे मला. या मॉन्टीने एक पण गडबड केली ना प्लॅनची धजा उडू शकते. मी हुशार तर एवढी आहे, कोणाला कानोकान खबर नाही आहे माझ्या कानबद्दल. मला कोणी ओळखूच शकत नाही मी किती तेज तरार आहे तर. मी माझ्यासमोर कोणाची हुशारी चालत नाही. सर्वात हुशार आहे मी. मोनिका द ग्रेट. मला कोणीच मात देऊ शकत नाही. माझ्या प्लॅनला कोणीच क्रॉस करू शकत नाही. आधीला तर मी माझ्या बोटावर नाचवते. बस आता आधी त्याला इमोशनल करते आणि सगळी म्हणते या 2 दिवसातच कर. मी मोनिका आहे, मोनिका. माझ्या जुल्फ्यांच्या चक्करमध्ये एक बार माणूस पडला ना तर पुरा बरबाद होल्याशिवाय राहत नाही. मम्मी इकडे बघ. आता माय नाजुका तू आहेस का? बाई 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 तू तर हिरवण दिसू राहिली माय पोरगी पुरी. बाई गो बाई नाजुका तू तर हिरवण दिसू राहिली. मम्मी कशी दिसत आहे तुझी मुलगी? दिसत आहे ना टॉप लेवलची हिरोईन. झाली व्हीन की नाही आता? सर्व हिरोईनची सुट्टी करीन का नाही मी बॉलिवूडमध्ये गेल्याबरोबर. काय म्हणते, कशी दिसत आहे मी? बाई 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 मी त्यासारखी हिरोईन कुठंच नाही पाहिली. मॉडेल दिसली मॉडेल. बापरे बाप. पांढरी पांढरी पटक माई पोरगी. भुरे भुरे केस. सगळ्यांची चिट्टी करणार आहे सगळ्यांची. असे पिक्चर हे भेटीन ना पहिले. बस एक बार एंट्री मारली ना तर बस पिक्चरवर पिक्चर पुऱ्या गावाचं नाव रोशन करशील तू नाजुका. बापरे किती सुंदर दिसत आहे माई पोरगी. आता सगळे स्वप्ने पुरी होतील. माझ्या लहानपणापासून स्वप्न होतं की मी एक टॉप लेवलची हिरोईन बनीन. टॉप लेवलची हिरोईन. म्हटलं हे सगळे हिरो आहेत ना आजकाल चालणारे, सगळे माझ्यासंग पिक्चर करायला तर असतील. काही आम्हाला नाजुकाजी सोबत पिक्चर करायचा मौका भेटीन. हे काय सॉंग आहे रे बा नाजू? काय काय घातलं तुला? काय सॉंग राहिली तू? काय सोंगाडी बनता का हो निर्मला? काय शुक्राली पुरीले हे? आले मला वाटलंच बाबा येतील ना काही ना काही नाव ठेवतील. कधीच मला चांगलं समजू शकत नाही, कधीच चांगलं म्हणू शकत नाही बाबा. काही ना काही काही खोट दिसतेच. त्याला दिसून राहिली का पोरगी मॉडेलिंग करायचा प्रयत्न करू राहिली म्हणून. त्या मोनिकाची आई बाबा मला कास्ट करू राहिले मूवीमध्ये. तिचा भाऊ आहे ना म्हणते कुठं प्रोड्युसर का काहीतरी. मला लॉन्च करणार आहेत ते हिरोईन म्हणून. पहिली मूवी त्यांच्या. पहिली मूवी येणार आहे महिवाली. मला हिरोईन म्हणून सिलेक्ट होणं झाली मी तिथं आता. काय सोंगाड्या आहे तुम्ही दोघी माहिले की काही पण बोलता का? काही पण मॉडेलिंगचा काहीच नाही ना दूरपर्यंत. काही गावात राहणारे लोक कायची मॉडेलिंग करतील? हे ती पोरगी झाली पागल आणि तू तिच्या झाली पागल. थोडं अक्कल देणं पोरीले. अक्कल देणं दिली थोडीशी. काही बी नाही ना. या बाबाला तर वाटते शेणा मातीपासून आपण दूर जायलाच नाही पाहिजे. एवढा प्रॉपर्टी कमावली, एवढा पैसा कमावला. आतापर्यंत कोणत्या सिटीत नाही, मुंबईले दिल्लीले बसून जायला पाहिजे होतं आपण. नाही ह्या गावात काय आहे त्या गावात नाही. गावाची माती गावाचं शेण त्यातच राहा म्हणते हमेशा. पण मी या गावात राहणार नाही आहे. मी आज ना उद्या मॉडेल बनून या उद्याची सुपरस्टार बनणारी पोरगी हाव. बाबाचे जुने विचार काही खतम होतील काय माहीत. जाऊ दे ना बाई, काय करावं लागते. एक दिवस म्हटलं जेव्हा माझ्या नाजुकाचे पिक्चर येतील ना म्हटलं तिकिटाने भेटेन तिकिटा पिक्चराच्या. नाजुकाचा पिक्चर पाहायला जातील तर लोक. आणि तुम्हीच तरच सांग त्या दिवशी तुम्हाला सांगेन मी की तुम्ही काय बोलले होते म्हणून. याचा बापाला काय झालं व काय समजते या बुड्याले? काही समजत नाही. बुडे झाले तुम्ही बुडे. सोच बदला. पोरगी मॉडेलिंग करून राहिली. पिक्चर भेटतील तिले. आता पहिली मूवी येईन तिची. माझी पोरगी आता बंबईला जाईन, हिरोईन बनीन. नाजुका तू टेन्शन नको घेऊ. ती मॅनेजर बनीन ती माय. मी त्या मागं राहीन. कुठे गेली की त्या संघच येतो मी. पाहिजे बाई किती मोठी हिल घातली, कशी दिसू राहिली बाई. असं वाटतं हिरोईन आली मोठी. सुपरस्टार नाजुका म्हणून लोक असे मागं पाहिजेत मापोरीच्या. हो कुठं स्वप्नात नाही. यालेच म्हणतात कव्वा चले हंस के चार फिर भूल जाए वो अपनी विचार. हेच ते आहे. दोघी मायलेकीच्या अकालवर ताले पडले. चला पोरीचं तर आहेच भूत सवार. कोणत्या अँगल नाही वाटे हिरोईन बनू शकते हे इलेच माहिती आहे. पण ते तर स्वतःला पाहू शकत नाही. पण मायनं तर पाहायला पाहिजे पोरीले. आता बापा हे काय सोंग नवीन? अई माय हे काय घातलं हो माय सोंगार? बाबा नाजुकाचं तर नवीनच रूप पाहायला भेटलं. काय ड्रेस घातला हो माय? मांड्या दिसू राहिले आणि काय बाई एवढी उची सँडल, काय तोल तंबुरे बापाईचे. माय काय तमाशा आहे हो ह्या. असं वाटवायला बाई ना एका फुग्यातनी म्हटलं त्या पंपानं हवा भरत गेले फुगा फुगवला असं वाटवायला. मम्मी बघ आल्या जै कुकडे माझ्या बहिणी. माझ्या जळणाऱ्या माझ्या खार खाणाऱ्या आल्या. यांचे तर जाऊन खाकून जाईन आता मला या अवतारमध्ये पाहून. यांना माहीत आहे ना की आपली ननद
क्वालिटीवाली आहे, ॲक्टिंगवाली आहे, हां हिरोईन बनून सगळ्यांची सुट्टी करणारी आहे. पाय कशा पाहू राहिल्या, मटर मटर डोळ्यानं मला पाय कशा पाहू राहिल्या. सगळ्यांची जळू राहिली बाई ना पोरीले पाहून म्हटलं. हं सगळ्यांची जळू राहिली. सगळ्यांना वाटते ना जो काय हिरोईन नाही बनू शकत. माई पोरगी अशी हिरोईन बनीन, अशी हिरोईन बनीन म्हटलं की उद्याची सुपरस्टार बनीन. ही डायरेक्टर लोकांच्या मागं मागं घुमतीन फिल्म साईन करायला. अशी बनीन म्हटलं माई पोरगी नाजुका द ग्रेट. अगं बाई मला हसा एवढा येत आहे. कोणी शकरेली मी पण हसली ना तर माई खोयर नाही म्हटलं. माई सासू माय एकदम कामच लावते माय. मी हसली तर काय करू माय, हसू का नाही. नाही नाही ताई, बिलकुल हसू नका बापा. हसले की गेल्या म्हटलं तुम्ही. हसा तर मलाही खूप येत आहे. मला वाटतं हसा कंट्रोलमध्ये ठेवा आपण. आपल्या रूममध्ये जाऊन एवढं हसू की हसायची काही हद नाही आपल्या. नाही आता बाई सर्वांसाठी चाय आणला होता मी. अहो माय मोनिका बघ नाजुकाने ड्रेस घेतला बाई ना मॉडेलिंगचा घाललेले. कसे दिसेल नाजुका. अगं बाई हे काय आहे, इतकी डरावणी मी पोरगी कधीच नाही पाहिली. माय हे ड्रेस आता पुरा कचरा करून टाकला. नाही मोनिका हसू नको. ओ सो गॉर्जियस यार, काय दिसत आहे काय दिसत आहे ग तू. बापरे नाजुका, मी तर ओळखलं नाही. ही नाजुका आहे खरंच नाजुका आहे काही. हो मोनिका हे आपली नाजुका आहे. दिसू राहिली की नाही हिरोईन, पुरी मॉडेल दिसू राहिली की नाही. अगं बाई काय आहे हा तमाशा. एवढी डरावणी मी कधीच मॉडेल नाही पाहिली. मॉडेल आहे की काय आहे हे मॉडेलचं मॉडेल आहे की हे बुलडोझरचं मॉडेल आहे तेच काय कळे ना. बापरे पण नाही मोनिका चुप राहा. हसू नको मोनिका, सगळं पचकावून जाईल. हो बापरे किती प्रिटी दिसत आहे ग. मी तर ओळखलंच नाही. नाजुका हे तू आहेस का ग. वाव किती सुंदर आणि किती ब्युटिफुल आणि किती गॉर्जियस दिसत आहे का तू. ॲज अ क्यूट गर्ल. वाव बस तू एक बार गेली ना एंट्री केली ना तू की मॉडेलिंगच्या फील्डमध्ये सगळ्यांची धजा उडून टाकशील. खूप सुंदर, इतकी छान दिसत आहे तू की काय सांगू तुला. माझा भाऊ तर पाहणार ना तुला तर बेस्ट सायनिंग अमाऊंट सुद्धा तुला देऊन देणार मूवीसाठी. हो बुढे बाबा पानं पुरीची तारीफ पा. ते मोनिका स्वतः एक मॉडेलसारखी आहे, तेव्हा पुरीला मॉडेल म्हणून राहिली. सांगा बरं किती कौतुकाची गोष्ट आहे. मला वाटलंच एक दिवस माय नाजुका माय नाव लय उंच करील, लय मोठ्या पिक्चरात काम करील. खरंच स्वप्न पुरं होऊन राहिलं. मोनिका हे सगळं श्रेय तुला जाते बेटा. खरंच तू खूप छान आहे बेटा. ओ माय गॉड किती भयंकर दिसत आहे. एका रोड रोजरपेक्षा कम नाही आहे. आता बाई माझी नणद आहे ती. मी खोटी तारीफ नाही करत आहे. मी खरं बोलते. मी जे पण बोलते ना ते खरं बोलते. आई माय पाय हो चोपडं गोंधन. सांग बरं बाई का भप्पल दिसू राहिला हा. कोणत्या अँगलने मॉडेल पाठवली. वहिनी काय म्हणत आहे तुम्ही. काहीतरी होठ हलवले तुम्ही. काय म्हणत आहे का तुम्ही मला. सर्व माझी तारीफ करताय पण तुमच्या तोंडातून एक शब्द निघत नाही आहे. मी तारीफ नाही करत आहे. मी जे शब्द आहेत ना ते खरं बोलत आहे. मी कधी खोटी बोलत नसते. आता बाई मी कधीच खोटी बोलत नसते. नाजुका खरं खूप प्रिटी आणि एकदम झिरो फिगरवाली दिसत आहे. असं काही नाही बारीचिरीक. पण खूप सुंदर वाटत आहे. मॉडेलिंगच्या करिअरमध्ये अशा खूप जर करिअर चालेल. मूवी अशा भेटतील की तुम्ही यकीन नाही करसाल की ही सुपरस्टार बनू शकते. तुम्ही म्हटलं ना तुमचे शब्द खरे होतील. एक दिवस नाजुका द सुपरस्टार बनून राहणार. बापरे मी हिरोईन बनेल का. मैं हीरोइन हूँ. बाई काय हो माय कसं व पाहुले चालले नाही माय ऐकून. एवढ्या कॉमेड्या काऊन करू राहिले म्हटलं. हे मोनिका अशी का बरं करत आहे पण. इतकं दिसत आहे हे रोड रोलर दिसू राहिली म्हणते आणि तरीसुद्धा कसं काय बाई कोणत्या अँगल हे मॉडेल दिसत आहे. हे खोटी तारीफ का बरं करते मोनिका. मला बाई कळत नाही आहे का बरं करत आहेत अशी काही माहितीच नाही आहे. नाही बघला का तुम्ही आज पण म्हटलं आपल्या घरच्या मॅडम दिसून नाही राहिल्या. कुठे गेले तर. तू काय अर्जूच्या मागे आहे का ग. अर्जू टेरेसवर गेलेली आहे ना. टेरेसवर गेलेली आहे ते. पण मी तर गेली होती टेरेसवरती. मला तर अर्जू दिसली नाही. मग कुठे गेली अर्जू. ताई तुम्ही खूपच तिच्या गलत्यांवर पडदा टाकत आहे बरं. गलत आहे ताई हे. तुम्ही खूपच तिच्यावर पडदा टाकता गलत्यांवर. काहीच मानत ना. अर्जू मी टेरेसवर गेली मला दिसली नाही. अगं बाई मग ते शांताकाऊकडे गेली असेल. कारण की तिला कॉल आला होता. मी विचारलं होतं कॉल कोणाचा आहे. आम्ही ब्लँकेट वर पलटी करायला गेलो होतो तर कॉल आला होता तर शांताकाकूचा कॉल होता. तर कदाचित तिथे गेली असेल. शांताकाकूला काही काम असेल तर. पण ते जाऊ दे ना अर्चित येणारच. यांच्या कॉमेड्या तर बघ कोणत्या अँगल हिरोईन बनेल बाई ही तेच वाटत नाही मला. मी पण खोटी तारीफ करते. नाजुका नाही हो असं नाही म्हणत नाही. खरं बाई ना. आता सर्व मूर्ख आहेत का. सर्व तुमची तारीफ करू राहिले. मी आता तारीफ केली तर भाऊजाची नजर ननद लवकर लागते.
काही खरं नाही रे बा, काही खरं नाही. काय हे गोष्टी यांच्या. आणि हे कोणा इले भप्पल काही त्या झाड सोडले मग पोरगी नाजूक आले ते चढू राहिली. बाबा तुम्ही खुश नाही आहे फक्त तुमची पोरगी तरक्कीच्या शिड्या चढ राहिली. तुम्ही खुश का बरं नाही आहे? तुम्हाला वाटत नाही का की माझ्या अंदर कला आहे म्हणून मी पण एक हिरोईन बनू शकते, द सुपरस्टार नाजुका? मी स्वप्न पाहत असतो, पण मी झोपताना स्वप्ने पाहतो. खुले आकानं जो स्वप्ने पाहते तो एका बेवकूफपेक्षा कम नसते. आणि तुमच्या बेवकूफ लोकांनी राहून आणि फालतूच्या गोष्टी करून मला काही मतलब नाही. आता त्या माया तुला आशीर्वाद दिला ना तर बनशील बेटा तू हिरोईन. बन बापा, मी चाललो. मी माझं काम करतो, तुम्ही तुमचे कामं करा. मामाजी तुम्हाला असं का बरं करत आहे? तुम्ही डिमोटिव्ह कशाला करत आहेत नाजुकाला? खरंच त्या खूप मॉडेल दिसत आहेत ना, असं नका बोलू तुम्ही. तुम्ही बघजान अशा फिल्म येतील ना त्यांच्याकडे. माझा भाऊच प्रोड्युसर आहे, प्रोड्यूस करेल फिल्म इंडस्ट्रीमध्ये. खूप नाव कमेल नाजुका. बेटा ह्या गोष्टी तू तुझ्या सासूला सांग आणि त्या नाजूकाला सांग. त्यांनी अक्कल नाही त्यांना सांग. हे फालतू गोष्ट मी यकीन नाही करत. शिको त्या सासूले, होणाऱ्या सासूले आणि होणाऱ्या ननदले शिको. मला नको शिकू बेटा, ते तिकडं चालू ठेवतोय. अगं बाई मामाजीला काय झालं? मी तर चांगली बोलत आहे. कोणी मला समजून का बरं घेत नाही आहे? जाऊ दे ना, ते सासरे काय जुन्या फॅशनचे आहेत, मी तर ना नवीन फॅशनची. नाही काय चल माझी मम्मी पप्पाला दाखवतो. तुझं नवीन लुक दाखव मम्मी पप्पाला, ते पण पाहून घेतील. यांची पण खूप ओळखी आहेत ना. दादाला सांगतील पण हे आपण व्हिडिओ कॉल करून एक तू रिहर्सल पण घेऊन घेऊ. चल या दोघी माया लेकीनले असं लपटात घेतो अजून मी, जेणेकरून ह्या पण साक्षीगंधाची तारीख लोटीने दूर करून घेतील. यांना पण फुलला पेटते मी आता. चला लवकर. हो चल माय, चल नाजुका, चल त्यांच्या रूममध्ये चल. आता बाई चहा तर घेऊन घ्या. नाही माय, मग आण गरम करून त्यांच्या रूममध्ये घेऊन ये. चल मी जातो बाई. चल नाजुका लवकर. हो एक्सक्यूज मी प्लीज, माझ्या रस्त्यातून हटसाल का? मला जायचं आहे. काय तमाशा लावला बाई? काय चालू आहे घरामध्ये? काहीच कळे ना म्हटलं. पण हा जरूर येते बाई. काय बाई जाडी मॉडेल कोणा बनवली? हिला काय वाटते बाई हिरोईन कोणत्या अँगलने बनवली ही नाजुका? खरं सांगा लोकांना, कमेंट करून सांगा हे नाजुकाला काय वाटत आहे. स्वतःची हसी उडवण्यापेक्षा काही नाही आहे, कम नाही आहे तिच्यापेक्षा. चालतं फिरतं कार्टून म्हणून राहिली बाई हे. खरंच ना खूपच. अर्चना कुठे गेली काय माहिती? अर्चना असती तर खूपच हसली असती.